नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वळूयाच्या खास बातमींकडे. रामटेक न्यायालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त योगीराज हॉस्पिटलच्या वतीने रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानसिक आरोग्याच्या जागरूकतेसाठी आयोजित या कार्यक्रमात न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी न्यायाधीश संदीप सरोदे यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद केले. या शिबिरात मानसिक आरोग्यासोबतच इतर आरोग्य तपासण्या देखील करण्यात आल्या. योगीराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी झाले. मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधिक आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले आहे. रामटेकवरून जितेंद्र कोल्हे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले भारतीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि योगीराज हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच भारतीय सिनियर मेंबर्स आणि उपस्थित पक्षकार, आजचा जो कार्यक्रम आहे तो जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे. तर आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंच. त्या डॉक्टरांनी आपल्याला 3 M आणि 3 R असे 3 रूल्स सांगितले. तसाच मी देखील एक रूल सांगतो, तो वैद्यकीय भाषेमधला किंवा वैद्यकीय क्षेत्रामधला नाही, पण जनरली मानसिक आरोग्य एखाद्या व्यक्तीचं कसं असलं पाहिजे त्याबद्दलचं ते भाष्य करतं. साधारण 10-11 वर्षापूर्वी त्याबद्दल मी वाचलेलं होतं. तो रूल आहे, म्हणजे ओके नावाची एक थिअरी असते, ओके. ते रूल सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आय एम ओके, यू आर ओके, हा एक रूल आहे. दुसरा एक रूल आहे आय एम ओके, यू आर नॉट ओके, आणि तिसरा एक रूल आहे आय एम नॉट ओके, यू आर ऑल्सो नॉट ओके. या शब्दाचा अर्थ असा आहे की मराठी भाषेत सांगायचं झालं म्हणजे मी चांगला तुम्ही वाईट, किंवा मी चांगला तुम्ही पण चांगले, किंवा मी पण वाईट आणि तुम्ही देखील वाईट. तो विचार कसा केला पाहिजे आपण, किंवा आपलं मानसिक आरोग्य कसं ठेवलं पाहिजे, याच्यासाठी हा रूल आपण वापरू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर पहिला जो रूल आहे आय एम ओके, यू आर ओके, मी चांगला तुम्ही देखील चांगले. म्हणजे आपण आपल्या रस्त्याने जायला पाहिजे. आपण जे अननेसेसरी जे दुसऱ्यांबद्दल विचार करतो, जसं डॉक्टरांनी सांगितलं मोठी गाडी, मोठी बंगला वगैरे जे उदाहरणं दिलं, तसंच याच्याजवळ जास्त पैसा का, याच्याजवळ जास्त प्रॉपर्टी का, किंवा हा आपल्या लाईफमध्ये पुढं का, आपण जर असा विचार करत राहिलो तर काय होतं, आपलं नुकसान होतं. तर अशा वेळेस आपण काय विचार केला पाहिजे, तो देखील चांगला, आपण देखील चांगलं, तो त्याच्या पद्धतीने त्याचं लाईफ जीवन लीड करत आहे, जगत आहे. तर आपण देखील आपल्या पद्धतीने आपलं जे काही ध्येय आहे, आपलं जे काही गोल आहे, त्या दृष्टीने आपण जीवन जगलं पाहिजे. अशा वेळेस आपण विचार करतानाच ते लक्षात ठेवलं पाहिजे आय एम ओके, यू आर ऑल्सो ओके, तुम्ही देखील चांगले आणि मी देखील चांगला. याचा उलट विचार करायचा नाही आपण, मी खराब तुम्ही चांगले असा विचार करायचा नाही. आपल्या समाजामध्ये आपण पाहतो जे डिप्रेशन असतं किंवा लोकांना निगेटिव्ह विचार येतात, त्याचं कारण हेच आहे की लोकांची विचार करण्याची जी पद्धत असते, जी लाईन ऑफ थिंकिंग असते, ते क्लिअर नसते. आपले जे एज्युकेशन सिस्टम असे की एज्युकेशन सिस्टीम डज नॉट टीच अस हाऊ टू थिंक. ते फक्त काही कॅपॅसिटी इन्हान्स करते, परंतु आपण कसा विचार करायला पाहिजे, विचाराची लाईन कशी असली पाहिजे, हे एज्युकेशन सिस्टीम आपल्याला देत नाही. तर आपण ती आपली स्वतः निर्माण करायची असते. ती फक्त वाचन केल्यानंतर येऊ शकते. वाचाल तर वाचाल असं मराठीमध्ये म्हण आहे. तर ती आपण निर्माण केली पाहिजे. तर आपण वेगवेगळी पुस्तकं वगैरे वाचली, किंवा जसं डॉक्टरने सांगितलं असं जर प्रॉब्लेम आला तर रीच आउट कोणाला व्हायचं. आपल्याजवळ व्यक्ती नसतील तर पुस्तकं असतील, व्यक्ती असतील, आपले पॅरेंट्स असतील, फ्रेंड्स असतील, तर आपण रीच आउट केलं, कम्युनिकेशन केलं तरच आपण डिप्रेशनचा आजार जे धैर्याचं असतं ते आपण घालू शकतो. जर आपण कम्युनिकेट करता नाही आलं तर आपल्याला तो आजार राहणार, तसं राहता कामा नये. आणि दुसरे एक मानसिक आरोग्य, नेहमी आपली जी कंपनी असते, आपल्या आसपास जे लोक असतात ते नेहमी चांगले असले पाहिजेत. दुसऱ्याची असूया करणारे किंवा हेवा करणारे, तिरस्कार करणारे, किंवा ज्यांचे विचार निगेटिव्ह आहेत, जे नेहमी लोकांबद्दल बोलतात, अशा लोकांची कंपनी आपण ठेवली नाही पाहिजे. जे लोक पुढे जाण्याचा विचार करतील, सक्सेसबद्दल विचार करतील, किंवा आपली काहीतरी सेल्फ ग्रोथ असली पाहिजे असं ज्यांचं ध्येय आहे, अशी कंपनी आपल्या आसपास असली पाहिजे. ती कंपनी आपल्याला काय करते, पुढे जाण्यासाठी मदत करते. आपले जे निगेटिव्ह विचार असतात ते ड्रॉप आउट होतात आणि आपण एक प्रोग्रेसच्या दिशेने जाण्यासाठी नेहमी कार्यरत राहतो, मेंटली अलर्ट राहतो. अन्यथा अशी जर कंपनी असेल, इंग्लिशमध्ये म्हणच आहे की मॅन नोज बाय हिज कंपनी. तर त्या म्हणीप्रमाणेच आपल्या आसपास जे सर्कल असतं ते नेहमी चांगलं असलं पाहिजे, चांगल्या विचारांचं असले पाहिजे, चांगले विचार करणारे, सकारात्मक, आपल्याला योग्य चूक सांगणारे असले पाहिजेत. अशा व्यक्तींचं सर्कल आपण आपल्या आसपास निर्माण केलं की ॲटोमॅटिक आपलं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. आपल्याला या गोष्टी निर्माण होत नाहीत. मानसिक आरोग्य चांगलं असेल तर ॲटोमॅटिक आपलं शारीरिक आरोग्य देखील चांगलं राहू शकतं.
याच्या उलट असं देखील आपण म्हणू शकतो, शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. जसं डॉक्टरांनी सांगितलं, दर 5-10 मिनटाला किंवा 1 तासाला आपण मुवमेंट्स पाहिजे बॉडीला. असं म्हणतात की आपण अर्धा तास चाललो तर आपल्याला कसं पॉझिटिव्ह विचार येतात, स्टार्ट होतात. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे. कमीत कमी 20 मिनटं 30 मिनटं चाललं की ॲटोमॅटिक काय होतं, त्याचा जो विचार करण्याची लाईन आहे ती चेंज होती, ती पॉझिटिव्ह स्टार्ट होतात. आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह वेव्स निर्माण होतात आणि ॲटोमॅटिक आपण पॉझिटिव्ह दिशेमध्ये जातो. तर मुवमेंट्स पाहिजे, ते सर्वांसाठी, जजेस लोकांसाठी तर अत्यावश्यक आहे. वकील तर मुवमेंट्स करतच असतात सगळ्या दृष्टीने, पण त्यांनी देखील थोडीफार अजून जास्त मुवमेंट्स केली तर त्यांना देखील त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. तर इन शॉर्ट सांगण्याचं एवढंच आहे की आपल्या लाईफ म्हणजे कसं आहे, म्हणजे मुवमेंट्स पाहिजे. जेवढं जास्त मुवमेंट्स राहतील तेवढं आपण हेल्दी राहू. जगामध्ये संशोधन झालं की पॉझिटिव्ह विचार किती वेळ राहू शकतात. त्या संशोधनाचा असा निष्कर्ष आला की फक्त जास्तीत जास्त 7 मिनटं व्यक्ती पॉझिटिव्ह विचार करू शकते. म्हणजे 7 मिनटंच तो विचार आपल्या मनामध्ये राहू शकतो. तो जर जास्त वेळ पाहिजे असेल तर आपण काय पाहिजे, आपल्याला सेल्फ मोटिवेटेड पाहिजे. आपल्याला प्रत्येक वेळेस मोटिवेशनची गरज दुसऱ्या व्यक्तीकडून येता कामा नाही. मोटिवेशन आपण सेल्फ मोटिवेटेड पाहिजेत. सेल्फ मोटिवेटेड होण्यासाठी आपण स्वतः पुस्तकं वाचले पाहिजेत, स्वतः आपण काहीतरी मोटिवेशनल वाचलं पाहिजे. आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल कधी दुसऱ्याला देता कामा नये. दुसऱ्याने रिमोट दाबल्यानंतर आपण आनंदी किंवा दुःखी होता कामा नाही. आपला आनंदाचा कंट्रोल, रिमोट कंट्रोल हा नेहमी आपल्या हातामध्येच पाहिजे. तर ते महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण सेल्फ ग्रोथ किंवा सेल्फ मोटिवेटेड कसं राहिलं पाहिजे या दृष्टीनेच नेहमी विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच आपले मित्र, आपली पुस्तकं आणि ते सर्व त्याचा उपयोग केला पाहिजे. आजच्या काळामध्ये आपण पाहतो मोबाईल आहे, मोबाईलचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी होतो, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे मोटिवेशनल व्हिडिओज असतात, मोटिवेशनल सगळ्या गोष्टी असतात. त्याचा जर आपण उपयोग केला आपल्या लाईफमध्ये तर आपली लाईफ चेंज होऊ शकतं आणि आपलं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहू शकतं. मानसिक आरोग्यासाठी डॉक्टरने एक गोष्ट सांगितली, रात्री जे उशिरापर्यंत जागतात त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं नसतं. रात्री वेळेवर झोपलं पाहिजे. तर ते आरोग्यासाठी झोप महत्त्वाचे आहे. आणि दीर्घ आयुष्यासाठी मी असं म्हणेल की जेवढं व्यक्तीचा ब्रेन ॲक्टिव्ह असतो तेवढं त्याचं लाईफ चांगलं असतं. म्हणजे आपल्याला वाचनाची सवय असेल, ॲक्टिव्हिटीची सवय असेल तर ॲटोमॅटिकच आपलं ब्रेन चांगलं होतं आणि आपलं आयुष्य देखील वाढतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.